नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खमंग अशी आलूवडी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आलूवडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी बेसन। आणि आज आपण जी आलूवडी बनवणार आहोत ना, बिलकुल भी आपण तिची अजिबात रोल वगैरे नाही करणार आहोत। तर आपण बिना रोलची आलूवडी मस्त खुसखुशीत अशी बनवणार आहोत। त्यासाठी खुसखुशीत आलूवडी होण्यासाठी बघा इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं। त्याच्यानंतर 1 पाव चमची इतकी हळद, त्यानंतर मी 4 मिरच्या, लसूण आणि जिरं असं मी हे बघा असं जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। याने ना एक आलूवडीला छान अशी टेस्ट येते। हे आपण इथे करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 अर्धा चमचा इतका मसाला, घरगुती मसाला। त्यानंतर मी ते 1 चमचा ओवा घेतलाय, तो सुद्धा त्याचा हातावर क्रश करून आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ना टेस्ट छान येते एकदम। त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि नंतर इथे मी घेतलेलं आहे बघा चिंच गुळाचं इथे ओळ करून घेतलेला आहे, तो आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे ना आता आपल्याला ना थोडं थोडं पाणी घालून याचं असं बॅटर बनवून घ्यायचं। एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं आपल्याला छान असं बॅटर करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम सैल पण नाही करायचं आपल्याला। आधी सुद्धा आपण आलूवडीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, छान अशी खुसखुशीत। जर तुम्ही ती पाहिली नसेल तर तुम्ही ती सुद्धा बघू शकता। इथे आपण ना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी दाखवते आपल्याला कशा प्रकारे ते बॅटर हवं आहे ते। अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे। आता हे आपलं इथे रेडी झालेलं आहे। आता हे आपण 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि आपण पुढची तयारी करून घेणार आहोत। तर आलूवडीसाठी बघा ही मी आलूवडीचीच पानं घेतली। ही बघा अशी काळ्या कलरची असतात। आता याची मी डेट काढलेले आहेत, म्हणजे डेट असतात ना, ही काळे असतात हे बघा अशी आलूवडीची पानं असतात। तर ही पहिली आपण कशी साफ करायची तुम्हाला मी दाखवते। याच्या शिरा असतात ना, या थोड्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे कसं आहे ना आलूवडी खाताना किंवा कापताना ना त्या तोंडामध्ये येतात आणि कापताना सुद्धा व्यवस्थित अशा कट नाही करत। शिरा आहेत ते अशा आपल्याला काढून घ्यायचे आहेत सुरीने। ही अशी काढून झालं ना पान आपलं, अशी डेट आपली काढून झाली ना की अशी ठेवायची आणि आपलं लाटणं घ्यायचं आणि त्याच्यावर अशी प्रेस करायची, म्हणजे कशी घडी वगैरे घालताना सुद्धा हे अशा एकदम व्यवस्थित अशा मिक्स अशा प्रकारे सर्व पानं मी करून घेते। बघा इथे मी आता 1 पान ठेवून घेतलेलं आहे। आता आपण त्याला लावून घ्यायचं आपल्याला। एकदम जाडसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, व्यवस्थित असं आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। आणि रोल न करता आज आपण आलूवडी बनवणार आहोत। सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं।
व्यवस्थित असं आपलं इथे लावून झालेलं आहे. तर दुसरं पान ठेवताना आपल्याला असं उलट ठेवायचं, एक असं ठेवायचा आणि एक असं पलटी ठेवायचं अशा प्रकारे. आता सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं लावून द्यायचं आहे. हे बघा, इथे आपली पानं आता व्यवस्थित अशी आपण लावून घेतली. बघा, अशी पानं लावलीत ना की कुठेही साईडला वगैरे पडत नाही आणि व्यवस्थित अशी पानांना असं पीठ हे लागलं जातं. हे बघा, छान असं आपलं इथे लावून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा इकडला भाग आहे ना तो असा दुमडून घ्यायचा. नंतर इकडला भाग सुद्धा आपला असा थोडासा असा दुमडून घ्यायचा. त्यानंतर ही साईड सुद्धा आपल्याला थोडीशी शेल्यामध्ये अशी दुमडून घ्यायची आणि ही साईड सुद्धा आपल्याला अशी दुमडून घ्यायची. थोडंसं आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. आज आपण घडी नाही घालणार आहोत. एकदम मस्त सोपी पद्धत आहे. ज्यांना म्हणजे रोल वगैरे घालताना येत नसेल तर त्यांनी अशा प्रकारे केलीत ना तरी मस्त अशी आलूवडी होते. छान असं आपण इथे लावून घेतलेलं आहे. आता ही आपली वडी झालेली आहे. आता याच्यात मी थोडेसे तेल टाकते, एक छान दिसायला दिसतं. नाही टाकले तरी चालणार आहे, पण असे ना छान दिसतं, कारण आपण आधी सुद्धा तीळ याच्यामध्ये टाकलेले आहेत. मी थोडेसे असे टाकून घेते म्हणजे मस्त दिसतं. आता आपली रेडी झालेली आहे. आता आपण ही वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. आता जी आपण ही आलूवडी बनवलेली आहे ती आपण अशी कट करून घेणार आहोत. 2 भाग करणार आहे. जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अशी ठेवली तरी चालणार आहे. असे 2 भाग करून घेतले आपण. आता मी ते एक चाळण घेतली आहे आणि चाळणीत तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. हे आता आपण असं ठेवलेलं आहे. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. इथे टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण जी चाळणीमध्ये आलूवडी ठेवलेली आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला अशी 10 ते 15 मिनिटं आपण आता गॅसवर वाफवून घेणार आहोत, मीडियम गॅसवर. आपली 10-1 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. बघा, आलूवडीचा कलर सुद्धा आता मस्त असा चेंज झालेला आहे. आता आपण चेक करून बघणार आहोत. हे बघा, सुरीला काहीच लागत नाहीये. आणि दुसरी पद्धत म्हणजे कसं असं हात लावून बघितल्यानंतर हाताला सुद्धा आपल्या काही लागत नाही. म्हणजे आता ही आपली झालेली आहे. तर बघा, इथे आपण ही आलूवडी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे बघा आणि व्यवस्थित अशी आपली शिजलेली सुद्धा आहे. आता आपण ही कट करून घेणार आहोत. आपण कट करूया. ही कशी आपल्याला व्यवस्थित अशी कट सुद्धा करता येते. मग जसे पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे कट मारू शकता. एकदम इझी पद्धतीने आपली कट करून घ्यायला आहे. मस्त अशी आपली ते
आलूवडी ते तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. ती सुद्धा मी अशा प्रकारे आता कट करून घेते. तर इथे सर्व आलूवड्या बघा मस्त अशा मी कापून घेतलेल्या आहेत. आता आपण या फ्राय करून घेणार आहोत. ते तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण आलूवडी फ्राय करून घेणार आहोत मस्त अशा. आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा अजिबात आपण कुठेही रोल वगैरे पण नाही केला, पण मस्त अशा आलूवड्या झालेल्या आहेत. जर रोल नसेल करता येत तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. मस्त होतात एकदम. अगदी जशी टेस्ट आपल्या आलूवडीची असते ना अगदी तशाच होतात या. आणि तुम्ही पाहू शकता अशा लेअर किती छान अशा आलेल्या आहेत. मस्त झाल्यात एकदम. आता या थोड्या साईडून खालून झाल्या की आपण पलटी मारून घेणार आहोत. दुसरी बाजू पलटी करून घेणार आहोत. पण आलूवडी आपली ऑलरेडी शिजलेलीच आहे. आता आपल्याला थोडा वेळ, जास्त वेळ नाही आपल्याला शिजवून घ्यायची, फक्त खुसखुशीत अशी छान करून घ्यायची. ही साईड सुद्धा आपण छान अशी खरपूस तळून घेणार आहोत. हे बघा इथे आपल्या छान अशा खरपूस अशा मस्त तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेणार आहोत. आणि तेल ना आलूवडीसाठी ना एकदम थंड, म्हणजे एकदम कोमट पण नाही घ्यायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तेल जास्त आलूवडी शोषून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीडियमच तेल असं गरम ठेवायचं आहे. अशा प्रकारे ना सर्व आलूवड्या मी अशाच प्रकारे तळून घेते. तर इथल्या आपली खमंग अशी रोल न करता आलूवडी मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आणि छान झाली, एकदम खुसखुशीत अशी. तुम्ही पाहू शकता याला लेअरसुद्धा किती छान अशा आलेल्या आहेत ते बघा. तर या वेळेला तुम्ही नक्की अशा प्रकारे आलूवडी करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.